कोटी जाऊन बसला का हा मसन्या वाहनाचा? एका तासात बाजार घेऊन येतो म्हणे ना, अजून नाही आला लेकाचा. अगे जाऊन बसला असन पाय कोणा दारूच्या दुकानात. हाव, आता तोच धंदा राहिला ना बुटके, का दारूच्या दुकान जांभळून येतो पण. हो तर का झालं, नवऱ्याला शोधायला गेलीस तर? हाव, आता तेवढेच धंदे राहिले ना. जसं काही माया पायी दारू पिऊन राहिला तो. तुया पायी नाही तर कोणा पायी दारू घेते की तो? माया पोरगा तुया पायी दारू प्यायला लागला, पहिले नव्हता घेत एवढी दारू. माझी माय काय बोलून राहिली की तू? जसं काही आताच दारू प्यायला लागला तो. हा, लग्नाच्या पहिले बी दारू पेवाचा ना, मला माहित आहे ना. अहो हो, लग्नाच्या पहिले पे दारू, पण एवढा नाही पेवतो. अहो माय, एवढा नाही पे म्हणते. आता का टरकानं दारू पेवायला पाहिजे का ती? लग्न झालं तेव्हाच तर हा पे ना दारू पे म्हणतो मी. हो घे, आता राहू दे, मागचं नको काढू. जा पहिलं त्याला पाहून ये जा, कोटी पडला बिडला असन तर जा त्याला घेऊन ये जा घरी. हो जातो आता गावातल्या नाल्या हुडकाले, कोटी पडला आहे का देव जाणे. जा माये, आण जा त्याला शोधून. कवा कुठं पडला असन का तर जादा दारू बिरू झाली असन, कोण्या नाली मालीत पडून असन, जा त्याला घेऊन ये जा घरी. एकच एक लाल आहे म्हणून तर असा डोक्यावर मुतून राहिला तो. हो घे, मुतू दे घे, माणसाची जात आहे. दारू पेला तर कोटी बिघडला बे. अबे तर कोण माणूस दारू प्यायचा राहिला? अहो इथं सरेच माणसं दारू पेते, आता हा थोडीशी जास्त पेते, त्यात का झालं ग? अशा माया पायीच तर माय सारे पोट्टे वाया चालले, सारेच्या सारे पोरं बिघडून राहिले तुमच्यासारख्या मायाई पायी. आता राहू दे घे तुझी टपर टपर. जा आधी त्याला शोधून आण जा, उपाशी तापाशी कोटी पडू नाही का तर माझं पोरग. मागच्या बारीनं बी असाच केलता, रातभर गायब होता. तुमच्या पायी सारं गाव शोधत बसली मी, आणि तरी बी सापडला नाही. दुसऱ्या दिवशी पायटी कोंबड्या काढायला बाहेर गेली तर पाय तो त्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये घुसून होता का ना, सांगा आता. अहो तवा थोडीशी जादा झाली असन त्याले, त्यात का झालं? पण आला ना, कसा बी घर पोचतो. आता त्याला नसन दिसलं दार तर कोंबड्यापाशी जाऊन झोपला तो. असा कसा लाल जन्माले घातला जी तुम्ही? एवढा बेवडा पोरग दिलं माया नशिबी बांधून. अहो नशीबवालेले पोरं होते, लाड नाही तर का करू त्याचे? एकुलते एक पोरग हाय मावं, आणि मग लाड कराच लागत नव त्याचे. अहो नवसाचा बापू हाय माझा, की एवढे नवस केली ते माय त्यासाठी तू जन्माला यावा म्हणून. एक तर पहिलेच मला 7-8 वर्ष काही झालं नाही, मग म्हटलं देवा एक तरी लाल होऊ दे गे मले. ते देवा कुठं हा बापू झाला मले. हो घ्या ना, करा ना आखीन लाड. आता नवसाचाच बापू आहे तुमचा, पार त्याला वाया घाला. हा पूर वाया गेलं म्हटलं ते. निरा दारू काय खरे का जुवा का असा एक बी नात नाही ना जी का त्याला नाही हाय म्हणून. लग्न करून पुरी पस्तावून राहिली जी मी. काही ढंगात नाही तुमचं पोरग. तहान फसली की तू त्याले सबन असतं हाय तुले. वावर हाय, म्हशी हाय, बकऱ्या हाय, काची कमी आहे तुली? तर सारं तर बरोबर आहे. आता दारू पेते तेवढं तर दुर्लक्ष करून टाकावं, त्याच्यावर का फरक पडून राहिला? आता कोण नाही घेत माझी माय दारू, सारेच घेते की. सारच हाय म्हणता, पण नवऱ्याचं सुख आहे का जी मले? हाय का काहीतरी नवऱ्याचं सुख? का कधीतरी तो मला कुठे बाहेर घेऊन गेला का, कोणत्या पिक्चरला नेला का, काय नेलं? निरा रात्र दिवसा निरा दारूमध्ये पडला राहते त्याची. त्याला काय शोधू शोधू घरी आणा लागते ना. वरून तुम्ही म्हणता तुला का कमी आहे? सांगा बरं आता. अशा जर का माया भेटल्या तर कसे कसे हे पोरं सुधर? हे वायाच जाचे होय. आता अतिच बोलत बसशील का जाशील बी त्याला शोधाली? जा त्याला शोधून आण जा. कुठे शोधू का बाई आता याले? तिच्या आता कुठं कुठे शोधू आता? तर या गावामध्ये फिरत बसायला लागेल मला आता. याच्या पायी कुठे जाऊन पडला असेल का मग दारू ठोसून तर. बाबा सारिका कोटी चाललीस एवढ्या घाई ना? काय सांगू जी, कोटी चालली का ना? माझ्या घरचा माणूस काही साबू दिसूनच नाही राहिला. सकाळचं गेले बाजार आणायला जातो म्हणे, तर पहा ना आता किती वेळ झाला. सारी दुपार ढळून राहिली पण अजून घरी नाही आले. आता मग म्हटलं पेली असं दारू मारू, आता आणतो त्याला शोधून. कठीणच आहे की तुझं. भलताच दारू पेते माहिती यायचा माणूस. माझ्या घरचं एवढं नाही पेत, असं कधी मध्ये पेते रविवारी बिवारी, तसा जास्त नाही पेत तो. पेलाय तरी घरी आणते, थोडासा पेते ना झोप. तुमच्या इच्छासारखं नाही ना, आमचा जरा जास्तच पेते. जास्त काय म्हणतो असा दारू पेतेची काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला तर काही सांगायचं कामच नाही, सगळं माहिती आहे तुम्हाला किती दारू पेते ना. पण ह्या माईच्या लाडा पहिलाही वाया गेला बाई हा माणूस. अहो पण आता बाजार बिजार तर उठला ना, तर 4 वाजून राहिले. आता सारे लोक आपापल्या घरी गेले. हा नक्की कुठेतरी पडून असेल दारू पिऊन. हो आता पडूनच असेल, म्हणूनच त्याला शोधावायला निघाली. नाही तर दारू नसता पेला तर आता लोक घरी आला असता तो. पाहतो आता कोटी पडून आहे का, तर कोणत्या नालीमालीमध्ये पडून आहे का. आता नशिबात जसं भेटन तसं आता निभवून आलं. आणतो पा शोधून त्याला. हो जा शोधायला जा, त्याला घेऊन ये जा. कोटी पडून बिडून असन तर. बरं मी का म्हणतो, एखाद्या दारू सोडण्यावाल्यापाशी नेऊन पाहिजे का त्याला? कोणती औषध बिवषध देते का कोणी? ते देऊन पाहिजे. एवढा कसा दारू पेते? नेलं नाही तर काजी, दारू सोडवण्यावाल्यापाशी बी घेऊन गेलतो. पण कायचं ते म्हणते ना, गदले किती बी साबणीनं धुवा पण ते मातीत जाऊन लोळते. तसंच आहे घे. यायले तिथं असं नाही, बिलकुल नाही पेली दारू ना, घरी येऊन मारे दारू पेच आहे. मग आता काय करता, तर दारू पिऊ उलट्या चालू झाल्या त्या करणं. मग औषध बंद करायला लागली. तर डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर म्हणे बापा औषध देऊ नका म्हणे, जर दारू औषध काही एकत्र झालं तर हा मरतेच म्हणे. मग शेवटी एक तर याला दारू द्या नाही तर एक औषध द्या म्हणे. मग आम्ही असं म्हटलं का जाऊ दे बापा, हा काही दारू पेल्या बिगर राहू नाही शके, त्याच्यापेक्षा याचं औषध बंद करून टाकू. जाऊ दे आता पेते तर पेते. आता काय करता जी, आता नशिबी आलं ना वाजवणं घडलं. शेवटी आईची आई म्हणे, म्हणजे माझी सासूबाई म्हणे का राहू दे बाई, आता पेते पिऊ दे म्हणे, आज नाही तर उद्या सुटणच घे म्हणे दारू. आता काय करता, जाऊ दे आता. हो बाई बरंच केलं तू. औषध नाही देत आहेस तर काहून का? मागच्या टोल्यावरचा एक जण नाही का असाच त्याला दारू सोडवासाठी कानं घेऊन गेलते म्हणते, तर यानं पठ्ठ्यानं दारू घेतली तर मेला का ना तो उलट्या हो रक्ताच्या. बरं केलंस तू औषध बंद केली तर. एकदाची दारू पेते तर पिऊ दे, सुटणच घे, आज नाही तर उद्या. जाऊ दे घे. चला जी जातो आता याला शोधा आले. कोटी पडला आहे का तर घेऊन येतो धरून ससनी त्याला.